एक सर्वात चर्चेचा विषय म्हणजे गुरु आणि शिष्य। आज गुरु आपल्या सर्व समोर उभा आहे। भले किती त्यांच्यामध्ये चुरस हो पण नेहमी तसंच राहणार, गुरु आणि शिष्यच राहणार। 100% गुरु आणि शिष्यच राहणार। म्हणजे आमचं प्रेम नाही केवळ का तो हे लढत आहे। समजा पहिलं की म्हणजे कसं दोस्त लढत होती तसे गुरु शिष्य लढत आमची 3-4 वेळा लढत अशी झालेली आहे। तिसरी वेळा लढत आहे आमच्या जवळजवळ। पण गुरु शिष्य विजय दोघांपैकी एकाच होतं, तिसरं कुणाला विजय होत नाही हा महत्वाचा आहे। गुरु आणि शिष्यांना आम्हाला येत्या 26 जानेवारीला बिंजोडला पळताना दिसेल का काय? शुभम नियोजन केलं 100% दिसेल, नाही नियोजन केलं तर काय? थोडा म्हणजे योगायोग नाही बोलू शकत कारण का चुकून माकून दोन्ही एकाच सेमीमध्ये आले तर काय नाही। हा योगायोग असतो की असं ठरवून कोण करत नाही किंवा संयोजक करत नाही, योगायोगाच्या गोष्टी असतात आणि काही गोष्टी त्यात नोंद होते। आज जे विजय झाला तरी त्यात नोंद किंवा पराभव झाला तरी मित्र झाला तरी कशा पद्धतीने झाले हा खूप महत्वाचा, कारण की गाडी शेवट पण सांगू शकतो कोण जिंकेल कोण आहे। मित्रांनो नक्कीच पिंटू शेटसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत कारण का जो गाडा मालक स्वतःचा खरोखर स्वतःचा नंदी विजय झालाय तरी आनंद नाही, पण जो आपला एक आपण बोलतो ना का छोटा भाऊ आणि दोन्ही भावांमध्ये लढत झाली तर आपल्या भावाला मदत म्हणून एक हे करायला तो बैल आमची दोन्ही मदतीचा काय विषय नाही, आमची बैल आहे दोन्ही, त्यामुळे आमचा जरा आनंद आमचं जरा दुःख आहे। आणखी काय सांगायला? काय नाही सांगत, धन्यवाद। फक्त आमची असं आमचं प्रेम कधी मथुरशी कमी होणार नाही हीच इच्छा आमची। जे एक मथुर फॅन्स, कॉकटेल फॅन्स आणि सर्व फॅन्ससाठी काय सांगाल तुम्ही? मथुर आणि कॉकटेल ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे, त्यामुळे दोन्हीचे फॅन एकच आहे। फॅन्स भरपूर आहे आमची, दोघांसाठी दुःखाचा पण आनंदाचा पण विषय दोन्ही विषय। मित्रांनो नक्कीच आपण ना नेहमी पिंटू शेट यांच्या टेम्पोवर बघतो ना, पिंटू शेट आणि राहुल शेट दोन्ही असे एकत्र म्हणजे एक भाऊ कसे असतात ना तर तसे गमच्या उचलून ते आज खरोखर तुम्ही शेट सिद्ध करून दाखवलंय का मैदानाचा काहीच नाही पण एक मनामध्ये असलं पाहिजे का हा माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा आहे। काय सांगाल? 100% म्हणजे ज्यावेळेस आपण कुठे अडचणीत असेल तर एका वेळेला मदत केली पाहिजे असं राहुलभाई पाटील आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर नेहमीच राहील। नक्की तुमचा दादांचा फोन झाला कसा काय? फोन झाला होता सकाळी, काल रात्री म्हणले यायला उशीर होईल मी काही येणार नाही, ठीक आहे म्हणले चालेल। आता जेव्हा सेमी एकाच एकदम पुकारली तेव्हा काय तुमचा आहे एकमेकाशी बोलणार बाबा काय? दादाला तर शुभमला फोन केला की लागली गाडी आपली, चला आता काय नशिबाचा भाग काय? चालेल मी शेठ नमस्कार। मी तरी पहिल्यांदा असा या मैदानामध्ये गाडा मालक बघितला असेल का स्वतःचा आनंद सोडून आपल्या मित्राच्या आनंदामध्ये सहभागी होते, काय सांगाल? काय म्हणजे बैलगाडी क्षेत्र आहे, आज मार्ग एका मिरची पळत उद्या एका मिरच्या गळ्यात पळायचे, त्यामुळे कुठं कुणाच राग आणि रुसवा हा विषय ठेवला नाही पाहिजे, कारण की प्रत्येकाला गरज एका मिरच्या बैलाची लागते। आज कोणतं जाऊन दाखवा तुम्ही एका जाऊन 2 बैल पळतात असा काही विषयच नाही, त्यामुळे एका मिरची गरज पण आहे। आणि क्षेत्र टिपायचं असेल खेळायचं असेल तर हारजीत मध्ये एका मिरचं म्हणजे हे केलं पाहिजे, विजयात खुश किंवा दुःखात सहभागी झालं पाहिजे। दोस्तीची शर्यत कुठेतरी 100%। आज ना गाडी खूप छान पळाली। आज कुठेतरी ना सर्वीकडे चर्चा होती का गुरु आणि शिष्य जेव्हा हा नाव पुकारला का एकाच सेमीमध्ये पळणार तेव्हा फॅन्स लोकांची खूप तरतर झाली, काय सांगाल? गुरु शिष्याची पळाली असेल तरी गुरु शिष्याने तिसरं कोणाला विजय मिळून नाही दिला, गुरु आणि शिष्यामध्ये विजय झाला हे सर्वात महत्वाचं आहे। म्हणजे जसं मथुरने कॉकटेलला शिकवले कसं पळायचं किंवा काय करायचं त्या पद्धतीने विजय दोघांमध्ये झाला असा विषय। आज ना गाडीला खूप स्पीड लागला, गाडी थांबायला जवळ ना पुढच्या उलामध्ये गेली, काय सांगाल? स्पीड जास्त लागलं होतं, बैल जास्त करत ओढ्यात गेली बैल, सुदैवाने म्हणजे सगळ्यांच्या फॅनच्या आशीर्वादाने दुखापत वगैरे काय झाली नाही, चांगली स्पीड लागत होतं, कोणतीच म्हणजे दुखापत जास्त झाली नाही, पहिलं व्यवस्थित ना किंवा आणखी काय सांगाल? आज सर्व फॅन्स कुठेतरी मन एक साईडला हृदय दुखला पण असेल, एक साईडला थोडी खुशी पण असेल मला काय? आज रायफल आणि मथुरची गाडी एवढी पळाली ही फायनलला पळावती 1 आणि 2चीच मान केली तशी आजच्या याच्यानुसार, कारण की बैल काय जोडी एवढी पाहिजे तोंडावर सांगू शकत होतं की कोण बाजी मारली कोण नाही काय होईल, म्हणजे पण दिवस कसं जय पराजय आहेच, त्यामुळे एकाचा विजय एकाचा पराजय होतोच। आणखी जसं तुम्ही आता रायफल दाखवलं तशीच आज आम्हाला मथुर पण दाखवा, फॅन्स लोकांना तुमच्यासाठी दाखवत दादा।